एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार. बघा, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार. पार्थ पवार एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी साम टीव्हीला सूत्रांची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याच्यावरून खलबत सुरू होती. प्रफुल्ल पटेलांचं नाव समोर आलं होतं, त्यावरून वाद देखील झाले होते. सुनेत्रा पवारांनीच नेतृत्व करावं अशी देखील मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची होती. आणि आता बातमी आलेली आहे की पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार. साम टीव्हीला सूत्रांनी ही महत्त्वाची बातमी दिली आहे. अजित पवारांचे मोठे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी सूत्रांची माहिती आहे. गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची निवड झाली, त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता होती आणि आता पार्थ पवार यांचं नाव समोर होते. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं. सागर, पार्थ पवारांसाठी शरद पवार आग्रे आहेत अशी देखील माहिती समोर येते, काय नक्की घडतंय? नक्की आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची चर्चा जी आहे ती गेल्या 6 ते 7 दिवसापासून सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र शरद पवारांकडून पार्थ पवारांचं नाव जे आहे ते समोर येतंय. आपण जर पाहिलं तर विद्या प्रतिष्ठानमध्ये 2 बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. कालही स्मारकासंदर्भात जी बैठक जी विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेली होती, यावेळेस पार्थ पवार जे आहेत ते उपस्थित होते आणि या संदर्भातली सर्व माहिती जी आहे ती शरद पवार जे आहेत ते पार्थ पवार यांच्याकडे सांगत होते आणि सर्व जे आहे सूचना ज्या आहेत त्या पार्थ पवारांना देत होते. आपण जर पाहिलं तर पार्थ पवारांनी यापूर्वीही पक्ष संघटने संदर्भात महत्वाची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे आणि पक्ष कोण सांभाळू शकतं तर पार्थ पवार जे आहेत ते पक्ष सांभाळू शकतात आणि राष्ट्रवादीला एक नवीन चेहरा जो आहे तो पार्थ पवारांच्या रूपानं मिळू शकतो. त्यामुळं देशातील नेतृत्व करण्याची धमक, कारण की जर पाहिली तर ती पार्थ पवार मध्ये आहे आणि पार्थ पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात यासाठी शरद पवार जे आहेत ते आग्रही असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते. कारण की स्मारकाची जागा असेल किंवा महत्वाचे निर्णय घेण्याची राष्ट्रवादी पक्षामध्ये जर कोणी असेल तर ते पार्थ पवार आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष पार्थ पवारच होऊ शकतात. त्यामुळे पवार साहेबांकडून त्यांना जास्त प्रोत्साहन जे आहे ते दिलं जात आहे. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पार्थ पवार हे बारामतीमध्ये शरद पवारांकडे आपण थांबलेले पाहायला मिळाले होते. नेमकं त्यावेळेस काय चर्चा झाल्या, त्याचबरोबर केंद्रातील इतर नेते असतील, सागर, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र तरुणाईकडे जाणार का याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सविस्तरपणे तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.